यानंतर बातमी सोलापुरातली आहे। विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होती आहे। पण सर्वाधिक आमदार असलेल्या सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीत ऐन निवडणुकीमध्ये फूट पडली आहे। पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहण्याऐवजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांनी थेट भाजपच्या राजेंद्र राऊतांना पाठिंबा जाहीर केलाय। यापुढे जात माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतलेली आहे। महायुतीच्या बैठकीला हजेरी लावल्यानं एकच चर्चा सुरू झाली आहे। पवारांचे आमदार महायुतीच्या बैठकीत। सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीत फूट। जानकरांसह 3 आमदारांचा भाजपला पाठिंबा। उत्तम जानकरांचा मोहितेंवर थेट हल्ला। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत दररोज नवनव्या घडामोडी घडतात। आता तर भाजपनं चक्क विरोधी पक्षातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तब्बल 3 आमदारांना गळाला लावल्याचं पाहायला मिळतंय। मुलाला उमेदवारी नाकारल्यानं नाराज असलेले माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यासह माढ्याचे आमदार अभिजित पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार वसंत देशमुखांविरोधात एल्गार पुकारला आणि भाजपच्या राजेंद्र राऊतांना पाठिंबा जाहीर केला। गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत या 3 आमदारांनी महायुतीच्या बैठकीला हजेरी लावत देशमुखांच्या पराभवाची रणनीती आखली आहे। वसंत देशमुख यांना दिलेली उमेदवारी हा विश्वासघात आणि फसवणूक असल्याची टीका जानकरांनी केली। मोहिते पाटील कुटुंबासोबत जास्त काळ कुणीच राहू शकत नाही असा हल्लाही जानकरांनी केला। महायुतीच्या उमेदवाराला मतदान आणि विशेषतः राजाभाऊ राऊत हे माझे मित्र आहेत, त्यांना मदत करण्याची भूमिका माझी। त्यांचे नेते म्हणतात पण तुमच्याच मुलांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो परत माघार घेतला नाही, म्हणून मी आतापर्यंत जे सांगितलं ते अशा पद्धतीनं उमेदवारी माझ्या मुलाची ठरवणं, पुन्हा त्यामध्ये बिघडवणं, गैरविश्वास दाखवणं, अविश्वास दाखवणं या सगळ्या घडामोडीचा परिणाम हा राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीला पाठिंबा हा। आमदार अभिजित पाटलांनीही खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर निशाणा साधला। खासदार मोहिते पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत विश्वासात घेतलं नसल्याचा दावा त्यांनी केलाय। महायुतीकडून सगळेच जण बोलवतात, मात्र मी पंढरपुरात असून देखील महाविकास आघाडीचे उमेदवार बोलवत नसल्याची खंत अभिजित पाटलांनी व्यक्त केली। आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार अजितदादांच्या सोबत आम्ही बैठक केली होती आणि त्यानुसार आम्ही सगळे सदस्य घड्याळावर उभा केले। आता घड्याळच ते युतीत आहे, मग त्या बैठकीला आम्हाला बोलवल्यानंतर आलो। आणि राहिला दुसरा विषय, जे उमेदवार तुतारी पक्षाने दिलेत त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, ज्याने आमची पंचायत समिती आता घालवली। त्यामुळे आमच्या लोकांची इच्छा होती त्यांच्या बाजूने जायचं नाही। जिल्ह्यात भाजपचे 4 आमदार आहेत, पण आता विरोधी पक्षातील 3 आमदारांची साथ मिळाल्यानं भाजपचं पारडं जड झालं। त्यामुळे महायुतीची बैठकही उत्साहात पार पडल्याचं दिसलं। बैठकीनंतर तसं स्पष्ट संकेत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिले। न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय सोलापुरात होईल। जिल्ह्याच्या विकासाचा आणि सन्मानाचा विषय म्हणून सर्वजण एकत्र आल्याची प्रतिक्रिया गोरेंनी दिली आहे। न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या उमेदवाराचा झाला पाहिजे, अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केलेला आहे। आणि सोलापूर जिल्ह्यानं आजपर्यंत राजकारणात अनेक नवनवीन आदर्श निर्माण केलेले आहेत। आज आपण पाहिला असेल, पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एक वैचारिक पातळी असणारा हा जिल्हा, वैचारिक पातळी असणारे नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितली, म्हणून वेगवेगळ्या विचाराचे असलेले नेते सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सन्मानाचा विषय म्हणून एकत्र आले। सोलापूर जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी उघड पाठिंबा दिल्यानं हा नवा पायंडा पडल्याचं भाजप प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं। एखाद्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्यातील सर्व समस्या विधान परिषदेत मांडण्यासाठी एक प्रतिनिधी म्हणून निवडून देत असल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली। आम्ही सर्वजण राजाभाऊंना 18 तारखेला होणाऱ्या या पूर्ण निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊ असं आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलंय। एकत्रित येणं हे तसं फार
पुढील राजकारणासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे खरं तर मी त्या सर्व आमदारांचं सुद्धा आजच्या या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल फार फार आभारी मानतो. एकीकडे पक्षाचे 3 आमदार महायुतीच्या बैठकीला हजेरी लावत असताना पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना मात्र यात काहीच गैर वाटत नाही. किंबहुना हे आमदार आपल्याच उमेदवाराला मदत करतील असा विश्वास शशिकांत शिंदेंनी व्यक्त केला. मी एवढंच सांगतो की ते भेटले म्हणजे लगेच त्यांनी त्याप्रमाणे निर्णय घेतलेला असं मला वाटत नाही. ते आम्हाला पण भेटतात, आम्हाला पण चर्चा करतात. मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे. म्हणजे करत असताना कुठल्याच ते आमच्या बरोबरच आहेत, काय काळजी करू नका. आणि मतदान चांगल्या प्रकारचं सोलापूरला तुम्हाला पाहायला मिळेल. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील वगळता उर्वरित सर्व आमदारांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच जिल्ह्यात घडत असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे भाजपसाठी अवघड वाटणारी विधान परिषदेची ही निवडणूक आता पुन्हा सोपी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. पण या सर्वांमुळे आता मोहिते पाटील विरुद्ध आमदार उत्तम जानकर यांच्यातील राजकीय संघर्ष वाढण्याचे चिन्ह आहे. अशातच मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विधान परिषदेबाबत अब की बार 500 पारचा नारा दिल्यानं महाविकास आघाडी देखील चांगलीच कामाला लागली आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल आणि मोहोळ विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे 2च आमदार सध्या महाविकास आघाडी सोबत आहेत. त्यामुळे मतदानाआधी सोलापुरात आणखी काही राजकीय घडामोडी घडतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं पारडं हे जड होतंच. मात्र काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या 3 आमदारांनी जाहीर पाठिंबा दिल्यानंतर भाजपचं बळ आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे एकाकी पडल्याचं देखील आपण पाहतोय. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये आणखी कोणते नवीन ट्विस्ट समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर.